तुम्ही तर या जातीचे आहात. तुम्ही अनेक मुलांसोबत झोपले असाल. तुम्ही अशाच असता. तुम्ही मुली मुली राहता. तुमच्यात लैंगिक संबंध तर नाहीत ना? ही जातीवाचक आणि लिंगभेदक भाषा आहे कोथरूडच्या पोलिसांची. सासरच्या चाचाला कंटाळून एक 23 वर्षीय संभाजीनगर मधली तरुणी तिच्या मैत्रिणींकडे कोथरूडला राहायला जाते. पण कोथरूडचे पोलीस आणि संभाजीनगरचे पोलीस दोन्ही त्यांच्या रूममध्ये जातात विना वॉरंट. त्यांना अश्लील शिवीगाळ करतात, त्यांना अटक करतात, पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. तिथे त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करतात. जेव्हा हे प्रकरण समोर येते तेव्हा जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या त्या पोलिसांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात यावा अशी सगळ्यांची मागणी असते. तरुणी 15 तास आंदोलन करतात. महिला आयोग याची दखल घेते, राजकीय नेते याची दखल घेतात. पण तरीही हे पोलीस त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यास साफ नकार देतात. इथे काही थेट प्रश्न उपस्थित होतात. पोलीस मुलीच्या रूममध्ये विना वॉरंट घुसलेच कसे? त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्याचा, त्यांना कॅरेक्टरलेस म्हणण्याचा त्यांना अधिकार कुणी दिला? आणि ज्या पोलिसांनी त्या मुलींना शिवीगाळ केली, जातीवाचक बोलले, त्यांच्या विरोधात अजूनपर्यंत अॅट्रॉसिटीचा गुन्हा का नोंदवण्यात